एकदा 777 हा नंबर लिहून पहा. नशिबात नसेल तेही मिळू शकते. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. हा नंबर 777 हा नंबर तुमचं नशीब नक्कीच बदलतो. मित्रांनो, तुम्हाला कधी असा विचार आलाय का की काही लोक अचानक श्रीमंत कसे होतात? त्यांच्या आयुष्यात अचानक पैसा, संधी आणि यशाचा पाऊस कसा पडतो? आणि काही लोक मात्र कितीही मेहनत करू दे, ते तिथेच अडकून राहतात. असे का? मित्रांनो, राहू ग्रह जो माणसाला अचानक एका वेगळ्याच उंचीवर नेऊ शकतो, तसेच तो एका क्षणात त्या व्यक्तीला खालीही आणू शकतो. यामध्ये सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे राहू हा फक्त त्रास देत नाही, तर योग्य प्रकारे संतुलित केला तर तो छप्परफाड पैसा आणि यश देणारा ग्रह मानला जातो. याबद्दल आज मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे, जो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे आणि अनेक लोक असा दावा करतात की हा उपाय केल्यानंतर त्यांच्या आयुष्यात अचानक सकारात्मक बदल दिसायला लागले आहेत. मित्रांनो, तुम्ही नक्की करून पहा आणि कमेंटमध्ये 777 नक्की लिहा. भारतीय परंपरेत 7 हा अंक सप्तऋषी, सप्तलोक, सप्तचक्र यांच्याशी जोडलेला आहे आणि त्यामुळे 777 म्हणजे तुमच्या शरीर, मन आणि आत्मा या तिन्ही स्तरांवर समतोल निर्माण करण्याचा संकेत मानला जातो. काही लोक हा नंबर कुबेर देव यांच्या ऊर्जेशी जोडतात, कारण कुबेर हे धनाचे अधिपती मानले जातात आणि अचानक लाभ, संपत्ती आणि संधी यांचं प्रतिनिधित्व करतात. तर दुसऱ्या बाजूला लक्ष्मी माता ही स्थिर समृद्धी, सौभाग्य आणि घरातील वाढती भरभराट यांची देवी आहे. आणि 777 हा नंबर आकर्षण प्लस स्थैर्य या दोन्ही ऊर्जांचा समतोल दर्शवतो. पण खरी गोष्ट अशी आहे की हा नंबर कोणत्याही देवतेचा शॉर्टकट नाही, तर तो एक जागृती संकेत आहे, जो तुमच्या मनाला आणि ऊर्जेला एका दिशेने केंद्रित करतो. आणि जेव्हा तुमचं लक्ष, तुमचे विचार आणि तुमची कृती हे तिन्ही एकाच दिशेला लागतात, तेव्हा आयुष्यात बदल होण्याची प्रक्रिया सुरू होते. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे त्या कागदाच्या 4 घड्या, कारण इथेच हा उपाय साध्या रिच्युअलपासून पॉवरफुल मानसिक प्रक्रियेत बदलतो. पहिली घडी म्हणजे तुमची इच्छा. तुम्ही जे लिहिता ते तुमच्या मनात पहिल्यांदा स्पष्ट होतं आणि ही घडी सांगते की तुम्हाला खरंच काय हवं आहे. दुसरी घडी म्हणजे विश्वास. तुम्ही ती इच्छा फोल्ड करून सुरक्षित ठेवता, म्हणजे तुम्ही स्वतःला सांगत आहात की ही गोष्ट शक्य आहे आणि मी याच्यावर विश्वास ठेवतो आहे. या कागदाची मारलेली तिसरी घडी म्हणजे क्रिया. ही घडी तुम्हाला आठवण करून देत राहते की फक्त विचार पुरेसा नाही, तर तुम्हाला त्यासाठी काहीतरी करावं लागेल. मित्रांनो, चौथी घडी शेवटची म्हणजे समर्पण. तुम्ही ती इच्छा युनिवर्सकडे सोडता, म्हणजे ब्रह्मांडावर तुम्ही ती सोडून देता. परिणामावर जास्त नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न सोडून देता. आणि जेव्हा पुढच्या शनिवारी तुम्ही तो कागद फाडून झाडाच्या मुळात किंवा बुंद्यात टाकता, तेव्हा ते रिलीज म्हणजे सोडून देण्याचं प्रतीक आहे. म्हणजे जुने अडथळे, शंका आणि नेगेटिव्ह एनर्जी, नकारात्मक ऊर्जा सोडून देणे हा सगळा
ही सगळी प्रोसेस तुमच्या सबकॉन्शियस माइंडला रिप्रोग्रॅम करतो आणि तुमचे निर्णय, तुमचं वर्तन आणि तुमचा दृष्टिकोन बदलायला सुरुवात होते. एका कागदावर निळ्या शाईच्या पेनने 777 आणि तुमची इच्छा हे लिहायचं आहे. म्हणूनच काही लोकांना हा उपाय केल्यानंतर अचानक पैसा येतो असं वाटतं. पण खरं म्हणजे त्यांनी घेतलेले नवीन निर्णय आणि ओळखलेल्या नवीन संधी हे त्यामागचं कारण असतं. आता प्रश्न येतो की हा उपाय फक्त शनिवारीच करायचा का? तर नाही. तुम्ही रोज पहाटे ब्रह्ममुहूर्तावर सुद्धा करू शकता. केल्यास काय फरक पडतो? शनिवारी हा राहू आणि शनीशी जोडलेला दिवस आहे. म्हणून त्या दिवशी हा उपाय केल्यास गंभीर ऊर्जा आणि कर्माशी संबंधित बदल यावर काम सुरू होतं. तसेच तुम्ही हा उपाय जर ब्रह्ममुहूर्तावर पहाटे 3 ते 5 या वेळेत केला, म्हणजे सूर्योदयाच्या आधीच्या शांत वेळेत, तर त्यावेळी तुमचं मन सर्वात शांत आणि रिसेप्टिव्ह मोडमध्ये असतं. या वेळेला केलेले विचार आणि संकल्प थेट सबकॉन्शियस माइंडमध्ये खोलवर जातात आणि त्यामुळे या उपायाचा मानसिक प्रभाव जास्त तीव्र होऊ शकतो. पण लक्षात ठेवा, ही वेळ महत्त्वाची आहे, पण त्याहूनही महत्त्वाचं आहे तुमचं इंटेन्शन आणि तुमची क्लॅरिटी. आता सगळ्यात मोठा प्रश्न असा येतो, पैसा का आणि कसा येतो? पैसा हा फक्त नोटांचा गठ्ठा नसतो, तर तो एक व्हॅल्यू एक्सचेंज असतो. म्हणजे तुम्ही जगाला काय देता आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला काय मिळतं. जेव्हा तुमचं माइंडसेट स्कॅरिटीपासून ॲबुंडन्स याकडे शिफ्ट होत जातं, तेव्हा तुम्ही नवीन संधी पाहायला लागता, रिस्क घ्यायला तयार होता आणि स्वतःची व्हॅल्यूसुद्धा वाढवता. हीच ती ऊर्जा आहे जी जागृत होते. आत्मविश्वास, स्पष्टता आणि कृती, आणि हे तिन्ही जेव्हा एकत्र येतात तेव्हा लोक म्हणतात, याचं नशीब खुललं. पण खरं म्हणजे तुमचं अवेअरनेस वाढलेलं असतं. शेवटी मित्रांनो, एकच गोष्ट लक्षात ठेवा, 777 हा नंबर, कागदाच्या घड्या किंवा कोणताही उपाय हा फक्त एक ट्रिगर आहे. खरा बदल तुमच्या विचारांमध्ये, तुमच्या बदललेल्या सवयींमध्ये आणि तुमच्या सुबुद्धीने, विवेकाने घेतलेल्या निर्णयांमध्ये होतो. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्यात ती शक्ती आहे आयुष्य बदलण्याची, तर हा उपाय नक्की आजमावून पहा. मित्रांनो, ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका. चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.